आपल्याला ही चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची। खायला खूपच चविष्ट असते ही चटणी आणि जेवणाची चव सुद्धा वाढवते। तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही जेव्हा कधी आप्पे बनवणार किंवा डोसे वगैरे बनवणार तेव्हा सुद्धा ही चटणी बनवून तुम्ही त्यांच्या सोबत खाऊ शकता। खूपच छान लागते आणि खूपच चव वाढवते ही चटणी। आजारी माणसाचं सुद्धा तोंड पलटून जातं अशी ही चटणी खूपच छान असते। तर चला तुम्ही बनवून खाऊ शकता ही, किंवा आप्पे बनवता, रव्याचे आप्पे बनवता तेव्हा सुद्धा तुम्ही ही चटणी त्याच्या सोबत सुद्धा खाऊ शकता। हाय नमस्कार, मी सुनंदा। मी तुम्हाला इथं कोथिंबीरीची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी एक गड्डी कोथिंबीर मी इथं घेतलेली आणि तिला स्वच्छ धुवून घेतलेली सुकवून। तर तिला आता दोन भागामध्ये मी कट करून घेतली आणि आपल्याला ही दंडी सोबत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। ही चटणी ना चवीला खूपच छान असते। तर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं आपल्याला ही कोथिंबीर घालायची। त्यानंतर या बघा या अशा दोन मिरच्या मी इथं घेतलेल्या आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या इथं घालू शकता। या मिरच्या थोड्या तिखट आहेत म्हणून मी दोनच मिरच्या इथं घेतल्या आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घालू शकता। तर त्यानंतर आपल्याला इथं घ्यायचे मीठ चवीनुसार, त्यानंतर काळं मीठ सुद्धा घेतलं आहे थोडंसं। त्यानंतर 1.5 चम्मच दही आपल्याला इथं घालायचं आहे। तुम्ही 1.5च्या ऐवजी 2 सुद्धा घालू शकता। त्यानंतर आपल्याला इथं चाट मसाला सुद्धा टाकायचा आहे। चाट मसाल्याने सुद्धा चव वाढते। आणि आपल्याला हा निंबू इथं अर्धा निंबू मी इथं पिळून घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार निंबू तुम्ही पिळू शकता। एक निंबूचे 4 भाग करून सुद्धा एक भाग पिळू शकता किंवा अर्धा निंबू, मी इथं अर्धा निंबू पिळलेला आहे। त्यानंतर आपल्याला लसणाच्या 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे। एक गड्डी निवडून घेतली मी लसणाची, तर 4 ते 5 पाकळ्या मी इथं टाकलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। अदरवदर नाही राहू द्यायचे, पूर्ण असं बारीक करून घ्यायचं। आणि आता आपल्याला ही चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची। खायला खूपच चविष्ट असते ही चटणी आणि जेवणाची चव सुद्धा वाढवते। तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही जेव्हा कधी आप्पे बनवणार किंवा डोसे वगैरे बनवणार तेव्हा सुद्धा ही चटणी बनवून तुम्ही त्यांच्या सोबत खाऊ शकता। खूपच छान लागते आणि खूपच चव वाढवते ही चटणी। आजारी माणसाचं सुद्धा तोंड पलटून जातं अशी ही चटणी खूपच छान असते। तर चला तुम्ही आप्पे सोबत सुद्धा ही चटणी बनवून खाऊ शकता। तर चला माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक कमेंट नक्की करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।